जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील राजूरकर कोठा गावात पावसाळ्यामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे। ही आमची आजची परिस्थिती नाही आहे, ही 5 वर्षापासूनची परिस्थिती आहे। ग्रामपंचायतला आम्ही बार बार मागणी करून सुद्धा आमची काय विनंती करून आमचं काय ऐकून घेतलेलं नाही आणि एकदा पण रस्ता केलेला नाही। ह्यो रस्ता झालेला गोष्ट म्हणजे किती दिवसाची, 4-5 वर्ष अगोदर एकदा झालता। त्याच्यानंतर तेव्हापासून 5 वर्षापासून हे असंच चिखल आहे पूर्ण गावामध्ये। रस्त्यावर साचलेल्या चिखलामुळे नागरिकांसह शाळकरी विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होतीये। शाळेतली मुलं पुन्हा आमचा हरिपाठ काकडा हे सगळा बंद आहे। वयोवृद्ध माणसं आमच्यासारख्या माणसाला दर्शनाला येत नाही सकाळ सकाळ। मुलांना शाळेत नेतानाही पालकांना कसरत करावी लागतीये। चिखलातून मुलाचा गणवेश खराब होऊ नये म्हणून एका पालकाने चक्क मुलाला उचलून शाळेची वाट धरल्याचा व्हिडिओ आपण पाहताय। ही आमची अशी गावची परिस्थिती आहे। जो मुख्य रस्ता आहे आमच्या गावात ये जा करण्याचा, हे दरवर्षी पावसाळ्यामध्ये 4 महिने आम्हाला गुडघे इतकाली पॅन्ट वर करून ये जा करावं लागते। एक तर शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यासाठी बी हाच रस्ता आहे। शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्याचे 3 टाइम ये जा करण्यामध्ये हाल असते। सगळे गणवेश भरून जातो, त्यांना शाळेत जाऊन बसता येत नाही। कधी कधी शाळेमध्ये कपडे बदलावे लागते, त्यांना पालकाला कपडे देऊन पोच करून बदलावं लागत आहेत। ही आमची आजची परिस्थिती नाही आहे, ही 5 वर्षापासूनची परिस्थिती आहे। ग्रामपंचायतला आम्ही बार बार मागणी करून सुद्धा आमची काय विनंती करून आमचं काय ऐकून घेतलेलं नाही आणि एकदा पण रस्ता केलेला नाही। ह्यो रस्ता झालेला गोष्ट म्हणजे किती दिवसाची, 4-5 वर्ष अगोदर एकदा झालता। त्याच्यानंतर तेव्हापासून 5 वर्षापासून हे असंच चिखल आहे पूर्ण गावामध्ये आणि ह्याला पर्यायी रस्ता आमच्या गावाला दुसरा कुठलाही नाही। ह्याच रस्त्याने ये जा दवाखान्यात जाणारे लोक जरी असले, पेशंट जरी असलं, डिलिव्हरी पेशंट असू द्या, म्हातारे माणसं असू द्या, ह्यांना इथून तिकडे भादली रोडला पोहोच करावं लागतं। तेव्हा पर्यायी व्यवस्थामध्ये तिथं वाहन वगैरे काहीतरी सापडतं। मग तिथून पोहोच करायला एखाद्या वेळेस बरेचसे असे लय वेळेस अडचणी आलेल्या आहेत, कारण की न टायमाला पोहोचतं दवाखान्यामध्ये न झाल्यामुळे दगावलेत असे 3-4 लोक। अशी परिस्थिती आहे आमच्या गावची। आमचं एकच म्हणणं आहे, प्रशासनाने आमची विनंती ऐकून घेऊन 8 ते 15 दिवसात जर रस्त्याचं नाही समजा करायचं तयार करून घेतलं तर आम्ही डायरेक्ट कलेक्टर ऑफिसला उपोषण करणार, सगळं गाव सोबत, सगळे गावातले लोक सोबत घेऊन। ती 5 ते 6 वर्ष 4 ते 5 वर्षापूर्वी हीच परिस्थिती आहे। आमच्या गावातील शाळेतली मुलं पुन्हा आमचा हरिपाठ काकडा हे सगळा बंद आहे। वयोवृद्ध माणसं आमच्यासारख्या माणसाला दर्शनाला येत नाही सकाळ सकाळ। सगळ्या पुऱ्या ही अडचणी झाल्या आहेत। आणि जर कुणाचं जर दुखाय जर लागलंच तर आम्हाला इथून कमीत कमी भादली रोडला जायला लागतं। इथून मला वाटतं 100 मीटर 200 500 ते 600 मीटर असं अंदाजा देऊ। 1 किलोमीटरचं अंतर असेल तर त्याला आम्ही ट्रॅक्टरनी किंवा मोठी कमांडर एखादी आमच्या गावात भंगार कमांडर येतात त्या टाकून नेतो, कारण त्याला बी सरकार चालायला बंधन घालते। तरी त्यांना म्हणलं होईल ते आम्ही बघू काय असेल ती, पण आम्हाला एवढं तो रोडवर पोहोचीचा तो बिचारा पोहोचितोय आम्हाला। आणि आमची सध्या परिस्थिती गंभीर झाली, तर ह्याच्यामध्ये आम्हाला एकच शासनाकडे मागणी की होईन तोपर्यंत आमचं लवकरात लवकर काम करून द्यावा, नाहीतर 15 ऑगस्टच्या नंतर आम्ही स्वतः वयोवृद्ध माणसं जाऊन कलेक्टर ऑफिसला उपोषण करणार। का तर इथं मेल्यापेक्षा तिथं मेलेला आम्हाला लय आनंद वाटणार। आता अन्नत्याग आम्ही उपोषण करू, पर्याय नाही राहिला आमचा। लाचचा आम्ही आज तळतळून तुम्हाला सांगतो।